ദശകം 17 ഖരവധം. ഖരന്റെ നേതൃത്വത്തിൽ രാക്ഷസ സൈന്യം ശ്രീരാമൻ വസിക്കുന്ന ആശ്രമത്തെ ദ്വീപിനെ കടലെന്ന പോലെ വളഞ്ഞു. കടൽ പോലെ വരുന്ന അസംഖ്യ സൈന്യത്തെ രാമൻ നിഗ്രഹിച്ച് മുനിമാർക്ക് നൽകിയ വാഗ്ദാനം പാലിച്ചു. ഇപ്രകാരം മന്ധര വഴി കൈകേയി രാമൻ അനുഗ്രഹിച്ച വനവാസം ദേവന്മാർക്കും സജ്ജനങ്ങൾക്കും സന്തോഷപ്രദമായി തീർന്നു. सरिदीशतोयमतितीरमिदं परितोऽभियातमिति दायिधियं खरदूषणत्रिशिरसामतुलं तरसा तवोटजमवापबलम् कुहरे सुखे जनकराजसुतां सहजं च तामवितुमादिशता भवतान्यरोधितदरादिबलं दिवसाधिपेन हि यथातिमिरम् मुनिगुप्तये स्पृहयता भवता कृतमर्धयामसमयं समरम् शितशस्त्रवर्षिबलमस्तमितं शरकृत्तहस्तिरथपत्तिहयम् शरकृत्तमस्तकविनिर्यदसृङ्मधुमत्तचित्तमपविध्यघरम् सहवर्तनाय निजभृत्यगणैः समवर्तिपत्तनमधागमय व्रणकन्दरामुखविनिर्यदसृक्कणवृन्दभिन्नघनकर्मजल रणरङ्गसीमनिविशश्रमिथ क्षणमङ्गकीर्णसुरभिश्वसित तव सर्पराजशयनीय हरे भुवमस्मदर्थमवतीर्णवतः फलमिष्टमेतदभिदृष्टमतो ह्यवशिष्टमंशमपि विश्वसिमः इति ते पदानि पठतां नटतां स्तुवतां च संसदथनाकसदां मुमुचे नवानि कुसुमानि मुदा मुखरागिनीनुतिगिरा मुखरा भरतप्रसूहृदयमन्थरया धरतः प्रयुक्तमपि मन्थरया विपिनप्रवासनमदं भवतो विबुधप्रमोदनमिदं भवतः इति लक्ष्मणेन जनकात्मजयाप्युटजं गतस्त्वमुदितो मुदितः जगदीश नाम जय मे जपतो जहि सङ्गमेश जनि मृत्युभयम्।